मध्य रेल्वेवरील मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचं आंदोलन पाहायला मिळतंय। मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान जूनमध्ये झालेल्या दुर्घटनेविरोधात ठपका ठेवला गेलाय आणि त्यानंतर आता रेल्वे संघटनेचं सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचं आंदोलन सुरू आहे। धनंजय दळवी आपल्याला या संदर्भातील अधिकची माहिती देतील। धनंजय, आपण जर पाहिलं तर मध्य रेल्वेच्या मुंब्रा स्थानकाजवळ 9 जून रोजी एक दुर्घटना घडली आणि या दुर्घटनेमध्ये काही जणांना आपला जीव सुद्धा गमवावा लागला होता। या सगळ्या प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर या सगळ्या दुर्घटनेचा ठपका जो आहे तो मध्य रेल्वेच्या 2 अभियंत्यांवर ठेवण्यात आला होता आणि या विरोधात आज सेंट्रल रेल्वे मजदूर संघ जे आहे ते आक्रमक झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातर्फे कार्यालयाबाहेर व्यवस्थापकांच्या आंदोलन करण्यात येते आणि त्यामुळे आपण जर पाहिलं तर हे विभागीय रेल्वे व्यवस्थापक आणि रेल्वे पोलीस यांचा निषेध या ठिकाणी केला जातोय आणि याच सगळ्याचा परिणाम म्हणून आपण जर पाहिलं तर सध्या रेल्वेची सेवा जी आहे ती खोळंबलेली आपल्याला पाहायला मिळते। गेल्या 40 मिनिटांपासून ही सेवा खोळंबलेली पाहायला मिळते। दुपारी जर आपण पाहिलं तर दुपारपासून खरं तर हे आंदोलन सुरू होतं, मात्र आता ते आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आपण जर पाहिलं तर या सगळ्या दुर्घटने संदर्भात जे 2 अभियंते आहेत त्यांच्यावर हा ठपका ठेवण्यात आला। याच्या विरोधात सदुष जो आहे मनुष्यवधाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आणि हे सगळं जर आपण पाहिलं तर या सगळ्याचा विरोध आता रेल्वे कर्मचारी संघटनेकडून करण्यात येतो आणि त्यामुळेच आपण जर पाहिलं तर आता जी रेल्वे कर्मचारी संघटना आहे सेंट्रल रेल्वे मजदूर संघ हिचे सर्व कर्मचारी जे आहेत त्यांनी काम बंद आंदोलन केलेलं आहे आणि या काम बंद आंदोलनामुळे आपण जर पाहिलं तर संध्याकाळी कामावून सुटून आपल्या घरी जाणाऱ्या चाकरमान्यांना याचा सगळ्याचा फटका हा बसलेला पाहायला मिळतो आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून एकही ट्रेन ही सुटताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये आणि त्या ठिकाणी प्रवाशांची गर्दी जी आहे ती सुद्धा होताना पाहायला मिळते। दुसरीकडे आपण जर पाहिलं तर या सगळ्यामुळे इतरही स्थानकावर ट्रेन खोळंबा जो आहे तो झालेला आपल्याला पाहायला मिळतो। यामुळे एकंदरीत जी सेवा आहे ती सुद्धा उशिराने सध्या झालेली पाहायला मिळते। तर या काम बंद आंदोलनाचा फटका हा सर्वसामान्य प्रवाशांना एकीकडे बसताना आज पाहायला मिळतोय। नक्कीच आपण पाहतोय आता त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूकही त्यामुळे विस्कळीत झाली आहे। साधारण काय परिणाम झाला या आंदोलनाचा रेल्वे वाहतुकीवर? आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने चाकरमानी जे आहेत ते मोठ्या प्रमाणात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात सरकारी कार्यालय असल्यामुळे मोठ्या संख्येने या ठिकाणी चाकरमानी येत असतात, पर्यटक येत असतात। मात्र ऐन संध्याकाळी घरी जायच्या वेळेस कामावून सुटल्यानंतर अशा पद्धतीने हा सगळा खोळंबा जो आहे तो झाल्यामुळे त्याचा त्रास जो आहे तो या कर्मचाऱ्यांना होताना पाहायला मिळतं। कारण की ज्या ट्रेन आहेत त्या गेल्या काही मिनिटांपासून या स्थानकांवरच उभ्या आहेत आणि त्यामुळे ट्रेनची सुद्धा एका पाठोपाठ एक लाईन लागलेली आपल्याला पाहायला मिळते। स्थानकामध्ये अनेक स्थानकामध्ये मग छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असेल, मस्जिद बंदर असेल, सँडस रोड असेल, या सर्व स्थानकावर आपण जर पाहिलं तर प्रवाशांची गर्दी सुद्धा एकीकडे पाहायला मिळते आणि दुसरीकडे या सगळ्या आंदोलनाचा फटका हा रेल्वेला बसताना पाहायला मिळतो। आपण जर पाहिलं तर एकंदरीत या सगळ्यामध्ये जी दुर्घटना झाली ही जून महिन्यात झाली। या सगळ्या संदर्भातली एक समिती स्थापन करण्यात आली, समितीने अहवाल दिला। या अहवालानंतर जे आहे ते GRPने म्हणजे रेल्वे पोलिसांनी जे आहे ते 2 अभियंत्यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल केला आणि हा गुन्हा दाखल झाल्यानंतर जर आपण पाहिलं तर जी रेल्वेची कर्मचारी संघटना आहे ती या सगळ्याच्या विरोधात उभं राहिलेली आहे। हे जे काही झालं ते चुकीच्या पद्धतीने झालेलं आहे आणि या सगळ्याचा विरोध करण्यासाठी आज ते सगळे स्थानकांमध्ये एकवटले। दुपारपासून खरं तर हे आंदोलन सुरू होतं, मात्र कोणतंही उत्तर रेल्वेकडून व्यवस्थितरित्या मिळत नव्हतं आणि त्यामुळे आता त्याचा परिणाम जो आहे तो आक्रमक भूमिकेत होताना पाहायला मिळाला आणि हे सर्व कर्मचारी जे आहेत त्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे आता त्याचा फटका एकतर प्रवाशांना बसतो, दुसरीकडे काम बंद जे आहे आंदोलन ते सध्या सुरू केलेलं आपल्याला पाहायला मिळतं।